हॅलो मित्रांनो, आज मी माझ्या जिवलग मैत्रीणला जवळपास 1 वर्षाने भेटत आहे आणि मी तिच्या बर्थडेचं तिला गिफ्टसुद्धा दिलं. काय दिलं ते ब्लॉगमध्ये बघा. मित्रांनो, आज माझी सगळ्यात जवळची मैत्रीण मला भेटायला पुलगावला आली, ते सुद्धा पुण्यावरून. आता ती पुण्याला जॉब करते म्हणून आमचं भेटणं काही होत नाही. आता ती पुण्याला काही खात नाही म्हणून ती सगळं काही डिसाईड करून आली होती की काय काय खायचं आहे म्हणून. मग आम्ही सर्वात आधी गेलो गौतमींमध्ये आणि तिथे आम्ही केला ऑर्डर पिझ्झा. आणि इतक्या दिवसानंतर भेटल्यावर गप्पा गोष्टी इतक्या जास्त रंगल्या होत्या की खूप. त्यानंतर टाइम आला तिला गिफ्ट द्यायचा. तिचं गिफ्ट मी खूप दिवसापासून घेऊन ठेवलंय, बट ती आलीच नाही तर मी तिला देऊ शकली नाही. गिफ्ट तिला खूप आवडलं. तिच्या एक्सप्रेशन वरून तुम्हाला कळतच असेल. गिफ्ट मध्ये दिलं होतं मी तिला विठ्ठल रखुमाईची मूर्ती. त्यानंतर पिझ्झा खाऊन बिल पे करून गेलो आम्ही गुपचूप खायला. तिने जी लिस्ट बनवली होती त्याच्यात होतं पहिल्या नंबरवर पिझ्झा, दुसऱ्या नंबरवर होतं गुपचूप. गुपचूप खाऊन ती पण खूप हॅप्पी झाली आणि मी पण. तसं तुम्हाला सांगते की माझी अजून एक मैत्रीण आहे, तिच्यासोबत पण माझी खूप दिवसापासून भेट नाही झाली आहे आणि तिचं नाव आहे जानू. आता आमच्या एका फ्रेंडचं लग्न आहे, तेव्हाच आमची भेट होणार. त्यानंतर घरच्यासाठी घेतली मी कचोरी पार्सल आणि मग आम्ही निघालो. आणि जातानाच दिसल्या मामी दुकानात. मामी म्हणजे माझ्या बेस्ट फ्रेंडची मामी आणि ही आहे माझी बेस्ट फ्रेंड आणि ही आहे छोटीशी बाई आणि हे आहे मामा. आणि मामा म्हणाले दुकानाचा पण एक व्हिडिओ काढून घे, तर दुकानाचा एक काढला व्हिडिओ. हे आहे लावण्या कलेक्शन. इथे साडी ब्लाऊज सगळं काही मिळेल, तुम्ही पण इथून शॉपिंग करा, सगळंच काही मिळते इथे. आणि मग आम्ही निघालो. त्यानंतर खुशीच्या लिस्टमध्ये तिसऱ्या नंबरवर होते फ्रेंच फ्राईज. पुलगावच्या नाक्यावरचे फ्रेंच फ्राईज मी कधीच नाही खाल्ले, फर्स्ट टाइम होती माझी खायची. आणि फ्रेंच फ्राईज टेस्टी तर खूप जास्त होते, बट चटणी आहे ना खूपच जास्त तिखट होती. त्यानंतर घरच्यासाठी पण मी पार्सल फ्रेंच फ्राईज घेऊन घेतले. आता बस खाणं बाकी होतं, ते आहे आईस्क्रीम. त्यानंतर आईस्क्रीमच्या बदली आम्ही घेतली एक कुल्फी आणि मग आम्ही गेलो घरी. कारण की वेळ इतका जास्त झाला होता की घरून खूप कॉल येत होते की कधी येता म्हणून. मला तर माझ्या बेस्ट फ्रेंडला भेटून खूप जास्त चांगलं वाटलं. तुमची पण आहे का अशी कोणती बेस्ट फ्रेंड जिच्यासोबत खूप खूप दिवस भेटणं होत नाही तुमचं? असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.